तुमचं एज 14 ते 30च्या कॅटेगरीत आहेत का? तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी पिंपल्स असतात का? काही पर्टिक्युलर ठिकाणीच पिंपल्स येतात का? पिंपल दुखतात, पिंपल पसी होतात, त्याच्यातनं रक्त येतं. असा जर त्रास तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. सगळ्यात माझ्या छोट्या मित्रांना, छोट्या मैत्रिणींना मला सांगायचं म्हणजे साधारणतः 14 ते 25 हा जो एज ग्रुप आहे खूप जपणं फार गरजेचं आहे. आपण ॲडव्हर्टाईज बघून किंवा कुठल्या तरी मित्रांनी सांगून, कुठल्या तरी मैत्रिणी सांगून घरच्या घरी प्रयोग करत असतो. ते प्लीज प्लीज अवॉइड करा, प्लीज अवॉइड करा. जर तुमची स्किन ऑइली आहे, जर तुमच्या स्किनवरती पिंपल सतत असतात, जर सतत ब्लॅक अँड व्हाईटेड येत आहेत, तर साय किंवा दुधात मिक्स करून पॅक वापरणं किंवा डाळीचं पीठ वापरणं, चण्याचं पीठ वापरणं, आल्मंड ऑइल वापरणं हे शक्यतो टाळा. कारण का इट्स हॅज अ फॅटी ऍसिड. हे फॅटी ऍसिड्स आहेत, लॅक्टिक ऍसिड्स आहेत आणि जे तुमच्या पिंपलला अजून इन्फ्युज करणार. त्यामुळे ह्या गोष्टी घरच्या घरी वापरणं नक्की टाळा. प्लीज 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 खूप मी मनापासून सांगते, पिंपल फोडू नका. येस, मान्य मला ते दुखतात किंवा खाज सुटते. हलकसे ते ड्रेन करायचं असते तर प्रॉपरली ड्रेन करा. कॉटन बड वापरून तुम्ही ते ड्रेन करू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ऍस्ट्रिंजंट किंवा स्किन टोनर वापरणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा नखाने पिंपल ब्रेक करता तेव्हा ते कोलॅजिन इलॅस्टिन ब्रेक करत असतं. कोलॅजिन इलॅस्टिन जेव्हा ब्रेक करतात, हे डिप आपण नकळत त्याला, त्या स्किनला फाडत असतं. थोडक्यात त्या नखाने फाडत असतं आणि तो जो स्कार आहे तो परमनंट राहतो. त्याला पोस्ट ॲक्ने स्कार किंवा खड्डे, रोलिंग स्कार, बॉक्स स्कार असं म्हणतात. हे स्कार्स तुमच्या स्किनवरती परमनंट राहू शकतात. त्यामुळे पिंपल अवॉइड करा नखाने फोडण्या. बेसिकली पिंपल्स येण्यामागची कारणं ही बरीच सारी आहेत. म्हणजे हार्मोनल चेंजेस आहेत, अनुवंशिकता आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, डेली रुटीन हॅबिटेड आहे, अजून दुसरं म्हणजे मानसिक आहे, अनहायजीन हे त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, डॅन्ड्रफ आहे, पोट साफ नसणं, पिरियड्स अनरेग्युलर असणं आणि खूप काही म्हणतो केमिकलच्या संपर्कात असणं, अशी बरीच सारी पिंपल येण्यामागची कारणं आहेत. बेसिकली पिंपल्समध्ये रेड पिंपल म्हणजे पॅप्युल, पसी पिंपल म्हणजे पस्च्यूल, ॲक्ने म्हणजे डीप असलेले पिंपल्स आणि सिस्ट असे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर असे तुम्ही जेव्हा स्किनवरती हात फिरवताय तर काही पिंपल आपल्याला वरनं दिसत नाही, पण स्किनवरती सिस्ट लागते, त्याला ॲक्ने सिस्ट असे म्हणतात. पिंपल्स येतात म्हणजे नक्की काय होतं, स्किनचं हे अप्पर लेयर्स जो आहे आणि जे काही स्किनचे पोर्स असतात तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन मोस्ट ऑफ तुमचं सिबॅशियस ग्लँडला किंवा हेअर फॉलिकलच्या ग्लँडला होत असतं आणि हे इन्फेक्शन डीप गेलं की स्किन आपली त्या पिंपलला वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होते. एक तर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालेलं असतं आणि स्किनवर एक पोळी व्हायला किंवा एक लेअर यायला किंवा बंप यायला सुरुवात होते. असे पिंपल येण्यामागचं एक सायंटिफिक रिझन आहे की जे काही मुख्य ग्लँड्स आहेत त्याला इन्फेक्शन झालेलं असतं बॅक्टेरियाचं. सगळ्यात महत्वाचं, चेहऱ्यावरती कुठे पिंपल आहे त्यानुसार पण तुमच्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे इंडिकेट होतं. आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने पण खूप वेगवेगळे डायग्नोस आहे किंवा अनालिसिस चार्ट वेगवेगळ्या पद्धतीनं येतात. पण जनरली तुमचं जॉवरती पिंपल आहे, गालावरती पिंपल आहे का, फोरहेडवरती पिंपल येतात का, पूर्ण चेहरा पिंपलने भरला आहे, हे तुम्ही स्वतः अनालिसिस करू शकता. जनरली तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की काही तुम्ही ट्रीटमेंट केली तर पिंपल येणं थांबतं आणि परत 2-3 महिन्यांनी ते इन्फ्यूज होतात. हो, ते इन्फ्यूज होतात. त्याच्या मागची 2 कारणं, कारण का बॅक्टेरियल इन्फेक्शन डीप राहिलेलं आहे, ते परत इन्फ्यूज होतं. दुसरं म्हणजे हार्मोनल चेंजेस. जेव्हा तुमचं हार्मोन्स ऍक्टिव्ह होतात, ते हार्मोन्स तुमच्या या ग्लँड्सला ऍक्टिव्ह करत असतात. त्यामुळे ऑइल सिक्रेशन परत वाढतं, परत तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि परत पिंपल्स येतात. तर मग काय करायचं बाबा, तुम्ही जे काही डेली रुटीन फॉलो करता, डेली रुटीन आणि हायजीन ह्या 2 गोष्टी जर प्रॉपर फॉलो केल्या तर पिंपल येण्याचं प्रमाण खूप आणि खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहू शकतं. पिंपल्स कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी पुढे सांगतेच आहे, त्या नक्की 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 फॉलो करा आणि मग मॅजिकल रिझल्ट बघा. पिंपल्स जेव्हा येतात ते आपल्याला 2 पद्धतीने क्युअर करता येतात. एकदम एक्सटर्नली म्हणजे वरनं प्रोडक्ट लावून आणि इंटरनली म्हणजे काही मेडिसिन्स घेऊन. आपण जे ट्रीटमेंट करतो ते एक्सटर्नली ट्रीटमेंट करतो. काही प्रोडक्ट किंवा काही सुपर औषधं आणि काही मशीन ट्रीटमेंट करून आपण पिंपल ट्रीटमेंट करत असतो. तर अशीच ट्रीटमेंट आपण सृष्टीजमध्ये करतो. पाहूयात आपण काही पिंपलचे केसेस. गायत्री मॅमच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर फोरहेडवरती जर तुम्हाला स्कार्स दिसत आहे किंवा गालावरती स्कार्स दिसत आहेत, हे पोस्ट ॲक्ने स्कार मध्ये आहेत. हे जे सगळे दिसतात हे पोस्ट ॲक्ने स्कार्स आहेत. म्हणजे त्यांच्या टीन एजमध्ये त्यांना हेवी पिंपल्स होते, कधी ब्रेक केले, कधी नॅचरली फुटले, त्याच्यामध्ये स्किनवरती स्कार्स सुटले, याला पोस्ट ॲक्ने स्कार्स म्हणतात. हे पण क्युरेबल आहे, पण वेळेतच त्याला रिकव्हर करा. आता वेदिका मॅमचा चेहरा बघितला आणि एज जर बघितलं तर एखाद दुसरा तुम्हाला पिंपल ऍक्टिव्ह पिंपल दिसतो आहे.
स्कार्स जे दिसतात ते कांजण्यांचे डाग आहे. मे बी लहानपणी तुम्हाला कांजणी येऊन गेल्या होत्या. ओके, फोरहेड हे जे क्रस्टी आहे ते डॅन्ड्रफ आहे का? हो. बरं, आता हे जे पिंपल आहे तो नेहमी येतो, पिरियड्सच्या वेळी येतो का नेहमीच एका पर्टिक्युलर जागी असतो? नाही, एका पर्टिक्युलर जागी येतात. तेवढ्याच भागात जर पिंपल आले तर तेवढ्याच भागात होतात. ओके, म्हणजे हे टीन एजचे पिंपल आहे जे हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे येतात. ह्याला ॲक्ने वल्गॅरिस असे म्हणतात. हे पण क्युरेबल आहे नक्कीच. ओके, कुसुम मॅमच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर स्कार्स आहेत, म्हणजे पिंपल्सचे नाही म्हणताय ना, कांजण्यांचेच डाग आहेत मोस्ट ऑफ. पिंपल्स नव्हते, टीन एज मध्ये नव्हते. मग हे स्कार्स कशाचे सुटले आहेत? हा, म्हणजे एखाद दुसरा यायचा ना. हा, का इथे जे दिसतोय तो इन्फेक्टेड पार्ट दिसतोय, म्हणजे इथे येतो पिंपल डेटच्या आजूबाजूला. हा, तेवढा पार्ट तो सेन्सिटिव्ह आहे. फोरहेड थोडंसं क्रस्टी आहे, अलर्जिक आहे. कशाने रॅश येते? धुळीची अलर्जी आहे का? तसा हा पार्ट तुम्ही बघा, त्यांचा पर्टिक्युलर एरिया जो आहे तो सेन्सिटिव्ह दिसतो. फोरहेडवरती त्यांना कधीतरी अलर्जिक ऍक्शन येते. आणि स्कार्स आहेत तर असे पण जे काही चेहऱ्यावरचे स्कार्स आहेत ते पण क्युरेबल आहेत. आता चेहऱ्यावरती ऍक्टिव्ह ऍक्ने अजिबात नाही, पिंपल्स नाही आहेत. पिरियड्सच्या वेळी एखाद दुसरा पिंपल येतो, हा, तो हार्मोनल चेंजेसमुळे येतोय. ओके, तर मी बाकी बेसिक कन्सल्ट करेन, नक्की फॉलो करा. थँक्यू मॅम. ओके, अंजली मॅम, एक काही बेसिक क्वेरीज मला होत्या. म्हणजे जे काही पिंपल्स येतात त्या पर्टिक्युलर जागीच येतात का नेहमी? हो. म्हणजे तेवढ्याच पर्टिक्युलर भागावरती पिंपल्स येतात का? मग असं काही नाही, म्हणजे कधी नोजवर, कधी फोरहेड. ओके, कारण तुमचा लोअर किंवा हा जो सी झोन आहे तिथे इन्फेक्टेड वाटताय. हा, ओके, म्हणजे कपाळावरती असतात का नसतात? येतात. बरं, हे म्हणजे पिरियड्सच्या वेळेस जास्त जाणवतं का कधी पण येतात असं? पिरियड्सच्या वेळी जास्त येतात आणि इतर वेळी पण असतात. बरं, जो पिंपल येतो तो पसी पिंपल असतो, ऍक्टिव्ह पिंपल असतो, दुखतो, ठसतो? हो. बरं, मग तो नॅचरली फुटतो का तुम्ही काय त्याला ट्रीटमेंट करता? फुटतो, ते दुखतं, खास सुटते त्याची. खाज ओके, म्हणजे जनरली मग तुम्ही तो हो. ड्रेन करता. ओके, बर, सगळ्यात महत्वाचं की हा, आता ऍक्टिव्ह पिंपल नाहीयेत पण त्याचे इन्फेक्शन बऱ्यापैकी आहे. म्हणजे हा त्रास सतत जाणवतो, म्हणजे एखादी ट्रीटमेंट घेतली तर थांबतात, परत तरी इन्फॉर्म होतात. म्हणजे याची दोन कारण आहे. हार्मोनल चेंजेस सगळ्यात महत्वाचं, म्हणजे पोट साफ असतं. बरं, आणि पिरियड्स रेग्युलर आहेत? बरं, पीसीओडी किंवा पीसीओएस असं काही त्रास आहे? ओके, त्याच्या काही गोळ्या चालू आहेत, टॅबलेट. ओके, कारण का सगळ्यात महत्वाचं लेडीजच्या बाबतीत, म्हणजे जनरली मुलं झाल्यानंतर हा त्रास होतो. तुमच्या टीनेज मध्ये पिंपल होते का त्याच्यानंतर जाणवायला लागले? ओके, म्हणजे साधारण 20-22 एज नंतर तुम्हाला पिंपल जाणवायला लागले. ओके, सेम परत आफ्टर डिलिव्हरी काही हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे ते स्किनवरती रिॲक्ट होतं. दुसरी तर इंटरनल कारण आहेच, म्हणजे जेवढं तुमचं स्टमक अपसेट असेल तेवढं तुमच्या स्किनवरती ते रिॲक्ट होत असतं. तर बेसिक क्लिनिंग आणि हायजीन प्रॉपर ठेवा, बाकी काहीच त्रास म्हणजे आपण ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया. फक्त एवढंच मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ते पिंपल तुम्ही नखानी फोडू नका प्लीज. पिंपल तसा निघून जातो, पिंपलचा डाग साधारणतः 1 महिन्या 1.5 महिन्यात रिकवर होतो, पण जर पिंपलचा स्कार राहिला तर तो परमनंट राहतो. कारण का नख तुमचं कोलॅजिन इलॅस्टिन ब्रेक करत असतं, त्यामुळे तो जो काही तुमचा स्कार आहे तो थोडासा डीप जातो, तो रिकवर व्हायला मॅम खूप वेळ लागतो. त्यामुळे ही काळजी नक्की सगळ्यांनी घ्या. थँक्यू मॅम. जी कंडिशन आहे ती खूप कॉमनली दिसते. येस, यंगस्टर्स मध्ये किंवा टीन एज मध्ये हे पिंपलचा त्रास सतत जाणवतो. म्हणजे 14 ते 20 किंवा 25 मध्ये जे पिंपल येतात त्याला ॲक्ने वल्गॅरिस असं म्हणतात. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पिंपल्स पूर्ण चेहरा भरलेला आहे. तुम्ही जर हात फिरवला तर क्रस्ट आहे, सीबम ब्लॉकेज आहेत. हार्मोनल चेंजेसमुळे स्किनवरती होणारी रिॲक्शन ही अशा पद्धतीने असू शकते. ओके, तुम्ही बघू शकताय ओपन पोर्स आहेत आणि जर ब्लॅकेट व्हाईटेड बऱ्यापैकी आहेत. या जर बाजूला बघितलं तर सिस्टिक ॲक्ने आपण म्हणू शकतो. बऱ्यापैकी इन्फेक्शन आहे आणि फोरहेडवरती पिंपल आहे. जेव्हा फोरहेडवरती पिंपल दिसतात ते जनरली तुम्ही बघा की डॅन्ड्रफ आहे का? येस, 100% तिथे डॅन्ड्रफ असणार आहे. आणि डॅन्ड्रफ असेल तर तुमच्या आर्म्सवरती आणि बॅकवरती पण थोडीशी क्रस्ट किंवा पिंपलचं प्रमाण असं हे नक्की ऑब्झर्व करा. स्वतः अनालिसिस करा, ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. ओके, सगळ्यात महत्वाचं जे काय पिंपल्स येतात हे तुमचं ग्लँड म्हणजे सिबॅशियस ग्लँड आणि हेअर फॉलिकलला झालेलं इन्फेक्शन असतं. ते रिकवर व्हायला किंवा ते क्युअर व्हायला वेळ लागतो. म्हणजे आज पिंपल आल्यानंतर उद्या बसणारे असं नसतं. दुसरं म्हणजे जरी पिंपल तुमचा ड्रेन झाला तरी काही बॅक्टेरियल इन्फेक्शन थोडं डीप गेलेलं असतं, ते रिफॉर्म होतं. बऱ्याचदा क्लायंट म्हणतात की आमचे पिंपल्स परत आले किंवा एखाद्या ट्रीटमेंट नंतर पिंपल इन्फ्यूज झाला. जे राहिलेलं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते बाहेर निघतं, त्यामुळे तो पिंपल ऍक्टिव्हली येतो. इथं 5 महत्वाचे मला तुम्हाला टिप द्यायचे, 5 खूप महत्वाचे टिप द्यायचे. मी खूप मनापासून आणि खूप एक्सपिरियन्सनी सांगते. सगळ्यात महत्वाचं फेस वॉश, चेहरा वॉश करायला फेस वॉश वापरणार. हा, दुसरं सगळ्यात महत्वाचं कॅन्डिड पावडर जी तुम्हाला मेडिकलमध्ये मिळणारी आहे. कॅन्डिड डस्टिंग पावडर जी आपण घामोळ्यांसाठी वापरतो ती डेली बेसिसवरती चेहऱ्यावरती लावायची.
खूप बेस्ट रिझल्ट मिळणार हे नक्की रोज. हा, आणि परत फेस वॉशचे चेहरा रात्री वॉश करायचा आणि कॅन्डिड पावडर लावून तुम्हाला झोपायचं आणि 10 दिवसात काय रिझल्ट येतो तुम्ही मला नक्की सांगा. तिसरं सगळ्यात महत्वाचं की चपचपून ऑइल लावणं आणि ऑइल लावून झोपणं अवॉइड करा. येस, बघा तो तर करून काय होतंय का ऑइल आणि तुमचं स्किन पण ऑलरेडी ऑइली आहे, तर मग तुमचे ऑइल ग्लँड जास्त ऍक्टिव्ह आहेत आणि ते बॅक्टेरियाला अजून मॅग्नेट सारखं ओढत असतात, त्यामुळे ऑइल लावून झोपणं टाळा. चौथा महत्वाचा पॉईंट म्हणू शकतो, जी काय उशी तुम्ही वापरताय, येस उशी जी वापरताय म्हणजे मुलं असू दे मुली असू दे, जर तुम्ही ज्या उशी वापरताय बघा तुमचं स्कॅल्पचं इन्फेक्शन किंवा स्कॅल्पचं ऑइल त्याला लागतं, ते बॅक्टेरिया तुमच्या स्किनवरती, आपण ज्यावेळेस उशीवरती वळतो तेव्हा स्किनवरती लागतं, त्यामुळे हे पिंपल येण्याचं प्रमाण उशीतनं पण खूप जास्त स्प्रेड आउट होतं. त्यामुळे उशीचं कव्हर सतत बदलत राहा, म्हणजे दर आठवड्यातनं वॉश करा. अदरवाईज सगळ्यात सोपा एक हलका असं साधा कॉटनचा टॉवेल किंवा कॉटनची ओढणी किंवा नॅपकिन तुम्ही त्या उशीवरती ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची घडी बदला, तिसऱ्या दिवशी दुसरा नॅपकिन वापरा. हा बेस्ट उपाय, करून तर बघा. पुढचा महत्वाचा पॉईंट की येस, फेस वॉश करा व्यवस्थित. कोणत्या पण चांगल्या ब्रँडच्या फेस वॉशनी वॉश करत राहा, कारण बॅक्टेरिया इन्फेक्शन आणि एक्सेसिव्ह ऑइल जेवढं कंट्रोलमध्ये राहील तेवढं तुमचं पिंपल येण्याचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहील. सगळ्यात महत्वाचं क्लिनिंग आणि हायजीन फार महत्वाचे. तुमचे कोम, तुमचे टॉवेल, तुमचे हँड नॅपकिन हे सेपरेट वापरा. तुमचं डॅन्ड्रफ आहे का, तो ड्राय आहे का ऑइली आहे हे स्वतः अनालिसिस करा. तिसरं सगळ्यात महत्वाचं, जेव्हा काही पिंपल्स येतात त्या पर्टिक्युलर जागीच येतात का, म्हणजे फक्त हनुवटीला येतात का, फक्त गालाला येतात का, फक्त फोरहेडला येतात का, ते स्वतः थोडंसं 1-2-3 महिने अनालिसिस करा, तुमचं तुम्हालाच कळेल. ज्यांना पिंपल आहे त्यांनी ॲस्ट्रिंजंट किंवा स्किन टोनर डेली बेसिसवरती वापरणं गरजेचं आहे. तुमचे जे पिंपलमध्ये असतात जे बॅक्टेरिया, त्याला स्टॅफिलोकोकाय आणि स्ट्रेप्टोकोकाय असे नावाचे बॅक्टेरिया जे डॅन्ड्रफमध्ये आणि पिंपलमध्ये असतात, त्याचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं, पोर्स कंट्रोलमध्ये ठेवणं, एक्सेसिव्ह ऑइल कंट्रोलमध्ये ठेवणं हे ॲस्ट्रिंजंट आणि टोनरचं काम आहे. तर ज्यांना सतत पिंपल येतात, ज्यांना सतत ब्लॅकेट व्हाईटेड येतात किंवा इरप्शन्स आहेत, क्रस्टी स्किन आहे, त्यांनी टोनर कंपल्सरी वापरा. 10 दिवस वापरून बघा, तुमचं तुम्हाला लक्षात येईल काय रिझल्ट येतोय. टोनर फक्त आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्प्रे करायचं किंवा कॉटनवरती घेऊन डॅप करायचं. एकतर आंघोळ झाल्यानंतर आणि दुसरं रात्री झोपायच्या आधी. फक्त आणि फक्त 10 दिवस करून बघा, नक्की मिरॅकल रिझल्ट तुमच्या स्किनमध्ये दिसणार आहे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, फेशियल एक्सरसाइज, फेशियल योगानी आपल्या इंटरनल बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशन होत असतं, म्हणजे स्किनच्या आतल्या लेअरमध्ये नॅचरली डिटॉक्सिफिकेशन होण्याचं काम होत असतं. तर घरच्या घरी हे उपाय खरंच करून बघा, खूप मिरॅकल रिझल्ट्स आहेत. तेच 3 ते 5 दिवस जर तुम्ही फेशियल एक्सरसाइज करताय आणि स्किनमध्ये डिटॉक्सिफिकेशन होतं, पिंपल किंवा कोणत्या पण स्किनचे जे काही इम्प्युरिटीज आहे ते कंट्रोलमध्ये येण्याचं खूप भयंकर फायदे आहेत. तर फेशियल एक्सरसाइज, फेशियल योगाचा माझा ऑलरेडी युट्यूबवरती व्हिडिओ अपलोडेड आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. नक्की फॉलो करा. मी खूप मनापासून खूप प्रामाणिकपणे सांगते, नक्की फॉलो करा. बद्दल काही शंका असतील, काही क्वेरी असतील किंवा स्वतःचं पिंपल्स किंवा चेहऱ्याचं काही कन्सल्टेशन तुम्हाला करायचं असेल तर माझ्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही डिरेक्टली मेसेज करू शकता, कॉल करू शकता, सृष्टीजमध्ये अपॉइंटमेंट घेऊ शकता. कन्सल्टेशन टोटली फ्री आहेत आणि एक प्रामाणिक सल्ला मी तिथे देऊ शकेल. ओके, तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपवरती किंवा मेसेज ड्रॉपमध्ये मेसेज ड्रॉप करू शकता. जे काय स्किनवरती अप्लाय करायचे तर तुम्हाला वॉटर बेस्ड प्रोडक्ट पाहिजे, म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर नेसेसरी आहे, ॲस्ट्रिंजंट किंवा स्किन टोनर्स नेसेसरी आहे आणि सनस्क्रीन जर तुम्हाला वापरायचं तर जेल बेस किंवा लोशन बेस वापरा. हे 5 ते 10 उपाय हे तुम्हाला रुटीनमध्ये जर तुम्ही फॉलो केले तर 3 महिन्यात तुमचे पिंपल कंट्रोलमध्ये येतात. सगळ्यात रामबाण आणि टॉप सिक्रेट ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. येस, पाणी इंटेकमध्ये खूप भरपूर पाहिजे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी डिटॉक्सिफिकेशन, बॉडी डिटॉक्स करायला खूप मदत करतं. ज्यांची बॉडी हिटेड आहे, म्हणजे उष्णतेचा त्रास आहे, त्यांनाही पिंपलचे त्रास असतात. पिंपल येण्यामागे भयंकर सारी कारणं आहेत. स्वतः कोणत्या कारणांनी तुम्हाला पिंपल्स येतात हे जर अनालिसिस करा आणि तुमचं तुम्हाला कळेल. जर असं तुमच्या स्किनसाठी काही कन्सल्टेशन हवं आहे किंवा स्किन ट्रीटमेंट करायची आहे तर आपण सृष्टीजमध्ये करतो किंवा मी तुम्हाला पर्सनली कन्सल्ट करू शकते. तर माझा नंबर मी स्क्रीनवरती देतच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. खरंच म्हणजे अगदी व्यवस्थित प्रामाणिक सल्ला मी तुम्हाला देऊ शकते. तर मला नक्की रिप्लाय करू शकताय, कॉल करू शकताय. भेटूयात असं खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये टिप्स घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद.